आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक मोठी बातमी येते ती म्हणजे भाजपचं बिहारमधलं संख्याबळ वाढलंय, ताकद वाढली आहे, त्यामुळे जेडीयूची बार्गेनिंग पॉवर घटलेली आहे. जेडीयूची बार्गेनिंग पॉवर घटली आहे. जेडीयू शिवाय सुद्धा भाजपला मित्रपक्ष आणि लोजपच्या साथीनं सत्ता स्थापन करता येऊ शकते अशी स्थिती बिहारमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे बिहारमध्ये नेमकं काय होणार आणि जेडीयूला सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापन करणार की जेडीयूला बाजूला ठेवणार असा प्रश्न सुद्धा आता म्हणजे राजकीय वर्तुळात चर्चेला अखेर म्हणजे काही अंत नसतो. त्यामुळे विविध चर्चा सुरू असतात आणि याच अनुषंगानं आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत. चर्चेचा मुद्दा यावेळचा हा आहे की बिहारमध्ये नितीश कुमारांऐवजी भाजप आपला मुख्यमंत्री देणार का. आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा साधारण अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. जेव्हा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला एकनाथ शिंदे हे नेतृत्व करत होते आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे बाजूला गेले आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यामागे भाजपच्या 135 जागांचा वाटा खूप मोठा होता आणि त्यामुळे ते मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं होतं. तशीच काहीशी परिस्थिती आत्ता बिहारमध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा वेळेला नितीश कुमारांऐवजी भाजप दुसरा कुठला पर्याय निवडू शकतो का हा एक मुद्दा आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. आपण थेट जाऊयात. प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत, भाजपचे नेते. प्रवीणजी, तुमच्यापासून सुरुवात अशासाठी करतोय कारण भाजपनं आत्तापर्यंत मित्रपक्षांच्या जागा जास्त असताना सुद्धा अनेकदा मित्रपक्षांना संधी दिलेली आहे. पण भाजप मगाशी बोलताना संजय आवटे सरांच्या बोलण्यातनं एक मुद्दा आला की 1967 पासून भाजप या दिवसाकडे लक्ष लावून आहे की बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री केव्हा होणार. आणि आत्ता जर आकडे बघितले तर भाजप 91, जेडीयू 84 आणि लोजपा 19. सहज तुमचं बहुमत तर आहेच, मात्र भाजप मोठा भाऊ आहे. अशा वेळेला भाजप नितीश कुमारांना नेतृत्व देणार की भाजपचा एखादा नेता मुख्यमंत्री होणार. मला वाटते या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व हे NDAच्या बिहारमधल्या पक्ष नेतृत्वाशी चर्चा करूनच निर्णय त्या ठिकाणी घेतील. आणि आपण बघा की अनेकदा भारतीय जनता पार्टीनं कमी आपले आमदार असताना जास्त आमदार असताना सुद्धा दुसऱ्या पक्षाची कमी असताना मुख्यमंत्रीपद दिल्याचे अनेक उदाहरणं आहेत. नितीश कुमार यांचं उदाहरण आहे, महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे, मागच्या वेळेला सरकार बनवलं तेव्हा. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हा त्या ठिकाणी प्रतिमा जपणारा पक्ष आहे. म्हणजे मित्राला बरोबर घेतलं तर त्या मित्राचा सन्मान होणं, त्याला सोबत घेऊन त्या ठिकाणी पुढं जाणं ही अनेकदा भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की एकत्रितपणे NDA म्हणूनच जो काय निर्णय होईल तो एकतर्फी होणार नाही. NDA पक्षाचं नेतृत्व एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे. संजय आवटे सर, आपण ऐकलेलं आहे प्रवीण दरेकर काय म्हणतात, पण आत्तापर्यंतचा भाजपचा इतिहास पाहिला तर भाजप गेल्या 2 ते 3 दशकांपासून ज्या संधीची वाट पाहते ती संधी जर समोर येत असेल तर भाजप आज काय करेल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला वाटतं नितीश कुमारांना नेतृत्व सोपवलं जाईल की भाजप आपला मुख्यमंत्री बसवेल? तुमच्या मुद्द्याकडे मी येतोच, त्यापूर्वी फक्त 2 रिमार्क्स 2 गोष्टी नोंदवतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्याचा मगाशी उल्लेख झाला की आता आशिष शेलारांनी जे विधान केलं की विरोधक जे म्हणतात त्याच्या सुरात आशिष शेलारांनी सूर मिसळले, याचं कारण MCAची निवडणूक नुकतीच झालेली आहे. हा पण एक मुद्दा आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे आपण जे लाडकी बहीण आणि बाकी सगळे जे कौतुक करतो आहोत, मला असं वाटतं की किमान या गोष्टीची आपण नोंद केली पाहिजे की या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे 3 मुद्दे चर्चेमध्ये होते, एक म्हणजे लाडकी बहीण म्हणजे लोकांच्या किंवा महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकणं आणि मतं विकत घेणं एका अर्थानं, हा मुद्दा असेल, वोट चोरीचा मुद्दा असेल किंवा हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा मुद्दा असेल. तर ह्या तिन्हीकडे ठीक आहे, भाजपनं त्याला यश मिळवलं, भाजपला चांगला विजय मिळाला हे मान्य आहे, पण हे काळजीच आहे, हे किमान आपण याक्षरी नोंदवलं पाहिजे आणि हा पायंडा वाईट आहे. एनिवे, तुमचा जो मुद्दा आहे, एक मला असं वाटतं मुळात मी जो म्हटलं तुम्हाला की भाजपला आता काही झालं तरी बिहारचं मुख्यमंत्रीपद मिळवायचं आहे आणि योग्य संधी आली की मित्रांच्या डोक्यावर पाय ठेवायचा आणि तो डोक्यावरचा मुकुट जो आहे तो आपल्या डोक्यावर घ्यायचा, ही भाजपची जुनी खेळी आहे आणि त्यामध्ये काही गैर नाही आहे. कुठलाही पक्ष याच प्रकारे वाढत असतो, त्यामुळे भाजपनं असा प्रयोग यापूर्वी केलेला आहे. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की भाजपची 2 स्वप्न आहेत, ती स्वप्न अपूर्ण आहेत आणि ती 2 स्वप्न त्यांना पूर्ण करायची आहेत. एक म्हणजे बिहारचं मुख्यमंत्रीपद अद्याप मिळालेलं नाही आहे आणि मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. आता बिहारच्या अनुषंगाने आपण बघूया. मी मगाशी जो उल्लेख केला 1967 मध्ये
बिहार आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य अशी होती की जी एका अर्थानं भाजपची प्रयोगशाळा होती. पण तुम्ही गंमत बघा, म्हणजे बिहारमध्ये मुळात बिगर काँग्रेसेतर सरकार आलं ते पहिल्यांदा 1967 मध्ये, आणि तेव्हा महत्त्वाचे नेते कोण होते? डॉक्टर राम मनोहर लोहिया होते, मला असं वाटतं जयप्रकाश नारायण होते. हे खरं म्हणजे नेते होते फार वेगळ्या प्रकारचे, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, तिकडे चौधरी चरण सिंग, अशा प्रकारचे नेते होते की जे गांधीवादी होते, समाजवादी होते, वगैरे वगैरे होते. तर त्यांचा चेहरा मुख्य होता. पण त्याच्यामध्ये तेव्हाचा भारतीय जनसंघ, म्हणजे जनता पक्षाच्या प्रयोगानंतर हा भाजप झाला, पण तेव्हाचा भारतीय जनसंघ हा तेव्हा त्या सरकारमध्ये सहभागी झाला. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यांना उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपद मिळालं, आणि आता तर उत्तर प्रदेश हा त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जावा इतकं स्थान उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं निर्माण झालेलं आहे. पण गायपट्टा असून सुद्धा, उत्तर भारत असून सुद्धा, आर्यावर्त असून सुद्धा बिहारमध्ये मात्र त्यांना या प्रकारचं यश मिळत नाही आहे. आणि ती सल बऱ्याच वर्षांपासून होती. आपण जर बघितलं तर बिहारचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे मुळामध्ये राम मनोहर लोहियांनी जेव्हा 1967 मध्ये ज्या प्रकारचा त्यांचा अजेंडा होता की पिछडे पावे 100 में 60, तर पिछड्यांना 60% जागा मिळाल्या पाहिजेत, याच्यावर राम मनोहर लोहियांनी मोठं आंदोलन सुरू केलं. त्यातून ओबीसी नेतृत्व पुढे आलं, आणि ही सगळी नावं आता जी दिसत आहेत या बिहारच्या राजकारणामध्ये, नितीश कुमार असतील, रामविलास पासवान असतील, लालू प्रसाद यादव असतील, ही सगळी नावं ही मुळामध्ये तेव्हाची राम मनोहर लोहियांचे सगळे शिष्य, आणि यांच्यासोबत भारतीय जनसंघाने जायचा निर्णय घेतला. पण त्याच्यानंतर भारतीय जनसंघ सोबत गेला, पण तरीसुद्धा बिहारचं वैशिष्ट्य असं आहे की बिहारनं त्याच्यानंतर अपवाद वगळता काँग्रेस किंवा भाजप या दोघांनाही मुख्यमंत्री होण्याची संधी दिली नाही. उलट पक्षी स्थानिक पक्षाकडेच काय मुख्यमंत्रीपद गेलं. त्यामुळे भाजपची इच्छा असून सुद्धा भाजपला या प्रकारची संधी कधी मिळालेली नव्हती. पण भाजपला बिहारचं मुख्यमंत्रीपद हवं आहे, आणि आता असं दिसतं आहे की आता ती योग्य संधी आलेली आहे, योग्य वेळ आलेली आहे. नितीश कुमारांना चांगल्या जागा मिळालेल्या आहेत, मागच्या वेळेपेक्षा त्यांचं यश उलटपक्षी दुप्पट वगैरे मानावं असं आहे. पण तरीसुद्धा तुलना करता भाजपला मात्र खूप चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. आणि मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख झाला, समजा उद्या JDUला वगळून सुद्धा भाजप सत्ता स्थापन करू शकतं, एवढं आता भाजपकडे संख्याबळ आहे. तर मला असं वाटतं की नितीश कुमारांचा चेहरा महत्त्वाचा जरी असला तर नितीश कुमार आजारी आहेत हे नॅरेटिव्ह पण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी मांडलं गेलं. मी जे बिहारमधल्या पत्रकार संपादकांना ओळखतो त्याचं म्हणणं असं होतं की नितीश कुमार फार आजारी नाही आहेत, पण नितीश कुमार आजारी आहेत, त्यांना डिमेन्शिया झाला आहे, त्यांना लक्षात राहत नाही, त्यांच्या बाकीच्या अडचणी खूप आहेत. हे नॅरेटिव्ह ज्या प्रकारे तयार झालं, त्यामुळे नितीश कुमार हे आरोग्याच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना दूर करणं आणि भाजपचा मुख्यमंत्री बसवणं अशा प्रकारची खेळी खेळली जाईल. कदाचित एक शक्यता अशी पण आहे, आता लगेच ते होणार नाही, 2-6 महिन्यांनी होईल. पण हे नक्कीच आहे की नितीश कुमारांच्या जागी इथे आता बिहारमध्ये भाजपला आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे. आता चेहरा कोण हा मुख्य मुद्दा आहे. सुशील मोदी वगैरे बाकी सगळे चेहरे होते, आता चेहरा कोण. पण एक बघितलं पाहिजे आपण की मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये कुठलाही चेहरा नसलेला मुख्यमंत्री भाजपनं दिलेला आहे. त्यामुळे चेहरा कोण आहे का नाही हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. पण मला असं वाटतं की बिहारमध्ये भाजप आपला मुख्यमंत्री देईल, आणि तेच भाजपचं स्वप्न आहे, आणि त्या स्वप्नाच्या दिशेनं आता भाजपनं पाऊल टाकलेलं आहे. श्रीराम सर, हाच मुद्दा, मी अभय सर तुमच्याकडे येतो, राहुल तुमच्याकडे येतो. श्रीराम सर, हाच मुद्दा, म्हणजे मला प्रश्न हा विचारायचा आहे की भाजपची गरज आहे की 3 ते 4 दशकांपासून त्यांनी या पदासाठी वाट बघितलेली आहे आणि त्यांना ते पद हवं आहे. पण पद कशासाठी हवं असतं? मुख्यमंत्रीपद कशासाठी हवं असतं? पक्ष विस्तार करण्यासाठी, आपल्या अजेंड्यावरचे मुद्दे रेटण्यासाठी हवं असतं. पण भाजप आता अशा स्थितीत आहे, म्हणजे पक्ष विस्तार उत्तम झालेला आहे, लोकसभेत बिहारमध्ये चांगलं यश मिळालं आहे, विधानसभेत चांगलं यश मिळालं आहे, मुद्दा रेटायचा म्हटला तर पंतप्रधानपद स्वतःकडे आहे, त्यामुळे हवा तो अजेंडा पुढे रेटता येईल. असं असताना मुख्यमंत्री पदच का? मुख्यमंत्रीपद भाजपला हवा असेल यात काही शंकेचं कारण नाही, आणि कुठल्याही राजकीय पक्ष दुसऱ्याला पद देण्यासाठी असत नाही. त्यामुळं त्यांनी तसं असट केलं तर त्याविषयी काही गैर म्हणायचं काही कारण नाही. पण बिहार आणि अन्य राज्यांमध्ये मोठा फरक आहे. हे मध्य प्रदेशात, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये भाजप हवा त्याला मुख्यमंत्री करू शकतो. शेवटच्या रांगेत बसलेल्या माणसाला बोलून मुख्यमंत्री केलं, हे सगळं बघितलं आपण. आणि ते करण्याची क्षमता भाजपमध्ये, याचं कारण इथल्या एकूण जनमतावर भाजपचा एकतर्फी प्रभाव म्हणता येईल असा प्रभाव आहे. महाराष्ट्र किंवा बिहारमध्ये अशी अवस्था अजूनपर्यंत नाही आहे. जे महाराष्ट्रात भाजप मुख्यमंत्री झाला तरी निम्म्यापेक्षा जास्त जागा स्वबळावर आणणं अजूनही महाराष्ट्रात भाजपला शक्य झालेलं नाही. याचं कारण हिंदुत्वाची म्हणून जी काही स्पेस आहे ती सगळीच्या सगळी आजही महाराष्ट्रात भाजपकडे नाही. सिमिलरली तुम्ही जर बिहारमध्ये बघितलं तर बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप मिळून लँडस्लाईड विक्टरी मिळू शकतात. खूप वेळ झाला तर जवळपास विजयाच्या जवळ जाऊन ते सत्ता मिळवू शकतात, हे सगळं होऊ शकतं. पण नितीश कुमारांना वगळून भाजप सत्तेत राहू शकतो का, याचं उत्तर आता सुद्धा नाही असं आहे. नितीश कुमार निवडणूक जाहीर व्हायच्या आधी एक बोजा असेल, एक कमजोर कडी असेल, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह बिहारमध्ये होतं.
याचं कारण मागच्या निवडणुकात त्यांना मिळालेल्या जागा, त्यांची प्रकृती, त्याविषयीची असलेल्या चर्चा, अफवा, वदंता काही म्हणा त्याला, पण त्यातून असं बोललं जात होतं की आता नितीश कुमार ही एक ओझं बनायला लागलाय आणि नितीश कुमारांच्या अस्ताचा प्रारंभ झालाय, ज्याचा उल्लेख संजय आवटींनी केला की JP किंवा त्या चळवळीतून आलेले जे नेते होते ते सगळे नेते अस्ताला गेले आहेत किंवा जवळजवळ जायच्या मार्गाला. लालू प्रसाद यादव आणि ते नितीश कुमार हे त्या अर्थानं दोन शेवटचे ज्याला स्टॉलवर्ड म्हणता येतील असे नेते. त्यातल्या लालूंनी व्यक्तिगतरित्या राजकारणातून जवळजवळ ते बाजूला झाले आहेत. नितीश कुमार एकटे झाले, त्यांचं वय 75 आहे, हे सगळं खरं असतं. तर बिहारच्या राजकारणात कितीही आपली इच्छा असो किंवा नसतो, तिथल्या जातीच्या समीकरणांना वगळून त्याची चर्चा होऊ शकत नाही. आणि नितीश कुमारांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी तिथला जो EBCचा जो वर्ग आहे, आपण महाराष्ट्रात OBC हा एकच ब्लॉक समजतो, बिहारमध्ये OBC आणि EBC असे दोन स्वतंत्र ब्लॉक आहेत आणि त्यानुसार त्यांना सवलती पण मिळतात. आणि त्या सवलती देण्याची सुरुवात कर्पूरी ठाकूरांपासून सुरू झाली. नितीश कुमारांनी त्याचा पैक खूप विस्तारला. तर हे सगळं जर बघितलं तर नितीश कुमारांना झटकून टाकणं इतकं सोपं नाही आहे. नितीश कुमार हे अतिशय धूर्त असे राजकारणी आहेत. त्यांनी अनेक वेळा बाजू पलटली आणि प्रत्येक बाजू पलटताना त्यांनी त्याच्या मागं रिझनिंग दिलं की जे लोकांना पटवण्यामध्ये पण त्यांना यश आलं. ते भाजपकडे जातात तेव्हा घराणेशाहीला भ्रष्टाचार होत असतो, ते लालू प्रसाद यादवांच्या जवळ जातात तेव्हा त्यांचा धर्मवादाला, जातीवादाला किंवा या प्रकारच्या सांप्रदायिक राजकारणाला विरोध असतो. आणि या दोन्ही प्रकारच्या गोष्टी ते आपल्या समर्थकांना सहजपणे पटवून देऊ शकतात. आणि अशी जोपर्यंत नेत्याची क्षमता असते तोपर्यंत त्या नेत्याला बाजूला करता येणं शक्य नाही. गुजरात, मध्य प्रदेश वेगळी केस आहे, पण उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना बाजूला करता येतं का? तर त्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद दिलं, हे सगळं जर तुम्ही आठवून बघितलं तर मला असं वाटत नाही की नितीश कुमारांना सहजपणे झटकून टाकता येईल. ज्याचा अस्त होतोय असं म्हणत होते, ज्यांचा राजकीय मृत्यूलेख लिहायला अनेक लोक तयार झाले होते, त्या नितीश कुमारांनी मागच्या निवडणुकीपेक्षा दुप्पट जागा मिळवल्या आहेत. आणि अशा वेळेला त्यांना बाजूला करणं इतकं सोपं नाही. हे खरं आहे की भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री असावा असं वाटत असेल, त्यासाठी किमान काही काळ असे ना जनता युनायटेडला आणि नितीश कुमारांना आता तरी मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल असं मला वाटतंय. त्याच्यापेक्षा वेगळं राजकारण जर भाजपने केलं आणि भाजपचाच मुख्यमंत्री बनवायचा अट्टहास केला, ते करू शकतात नंबर बघता, तर त्याचे परिणाम पुढच्या राजकारणावर विपरीत होतील भाजपच्या. आणि बिहारमध्ये जी एक स्थिरता NDA नावाच्या आघाडीला आहे, ती स्थिरता तिथं नष्ट होऊ शकते. त्यामुळे ते इमिजिएट असं पाऊल उचलणार नाहीत. ते नितीश कुमारांना काही काळ संधी देतील आणि नंतर नितीश कुमारांच्याच पक्षातून आणि नितीश कुमारांकडूनच आता ते बाजूला व्हावेत अशा प्रकारची चित्र व्यवस्था तयार केली जाईल आणि त्यानंतर पुढच्या घडामोडी होतील. तरी मला वाटत नाही की नितीश कुमारांशिवाय दुसरा मुख्यमंत्री होईल असं दिसत नाही. तुर्तास तरी दुसरा कोणी मुख्यमंत्री होईल अशी शक्यता दिसत नाही. याच्या मागे राहुल राजकीय गणित केंद्रातली पण आहेत, कारण 12 खासदारांचा पाठिंबा आहे अर्थात. आणि आत्ताच पवार सरांनी जे सांगितलं ते आत्ताच्या ह्या निकालामध्ये पण रिफ्लेक्ट झालंय. बघा, भारतीय जनता पार्टीचा बिहारमधला जो वोट शेअर आहे तो साधारणपणे 17 ते 19% दरम्यान, आणि उच्चवर्णीय आणि महिला हा त्यांचा पारंपरिक मतदार राहिला. गेल्या 3-4 विधानसभा निवडणुकीतली आकडेवारी काढली तर आत्तासुद्धा ही लँडस्लायडिंग जी विक्टरी दिसते त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर आत्ता 21% आहे. तोच JDUचा तुम्ही बघितला तर 19% आहे. जो लोजपाचा आहे, ज्यांचा स्वतःचा पासवानचा वोट शेअर आहे, तो 5 ते 60%. याचा अर्थ काय की बिहारमधली जी सामाजिक स्थिती आहे त्या सामाजिक स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती, कारण बिहारमध्ये यादव 12-13% आहेत, मुस्लिम 16-17% आहेत, पिछडा आणि अतिपिछडा वर्ग, कारण त्यांची जी नितीश कुमारांची तिथली जात आहे ती 3-4% आहे, परंतु अतिपिछड्यांना बरोबर घेऊन ते 16-17% गणित नितीश कुमार जुळवतात आणि त्याच्या जोरावरती गेली 20 वर्षे ते मुख्यमंत्री आहेत. ते पाहता स्वबळावरती मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पार्टीला इतक्यात मिळणे नाही. आता असं दिसतंय की जिथे यादव बहुल मतदारसंघ आहे तिथे पण काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळालंय, मुस्लिम बहुल भागातही यश आहे. त्याच्यात लाडक्या बहिणीचा काही संदर्भ तिथे सांगितला जातो. मुद्दा काय आहे की इतक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ते धाडस करणार नाही. तो जो मुद्दा म्हणालास ते बरोबर आहे की राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांना या आकड्यांची गरज आहे. दुसरं काय झालं होतं की बघा, एकनाथ शिंदे आणि नितीश कुमार यांच्यात मूलतः फरक काय होता की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये असं कधीही भारतीय जनता पार्टीनं म्हटलं नव्हतं की मुख्यमंत्रीपद आम्ही एकनाथ शिंदे यांना देऊ किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढतोय, हे असं म्हटलं नव्हतं. पण इथे फरक आहे. इथे अमित शहानी 2-3 वेळेला सांगितलं आहे की ही निवडणूक आम्ही नितीश कुमारांच्याच नेतृत्वामध्ये लढत आहोत. आता त्यांना तो शब्द पाळावा लागेल. NDAमध्ये जे 18-19 पक्ष होते त्यातले बरेचसे पक्ष त्यांना सोडून गेले.
महाराष्ट्राचा संदर्भ जेव्हा आला आणि उद्धव ठाकरे यांना मातोश्रीच्या त्या खोलीमध्ये जो शब्द दिला वगैरे सांगितलं, ते कसं खोटं आहे हे अमित शहा सांगत राहिले. त्याच्यानंतर बिहार विधानसभेची निवडणूक झाली आणि संख्याबळ भाजपचं जास्त आलं, परंतु आम्ही मित्राला शब्द दिलेला आहे आणि आम्ही तो पाळतो असं सांगत भाजपनं तेव्हा नितीश कुमारांकडे मुख्यमंत्रीपद दिलं. आजही भारतीय जनता पार्टीला त्यांचा स्वतःचा असा नेता नाही आहे की जो 10-15 हजारापेक्षा अधिकची मतं स्वबळावरती खेचू शकतो. त्यामुळे प्रादेशिक भाजपची पुढची दिशा काय असणार आहे याचा संदेश कदाचित ते आपल्या भाषणातून देतील आणि त्यांच्या भाषणावर आपलं लक्ष असणारच आहे. पण अभय सर, तुमच्याकडे मुद्दा घेऊन असा येतोय मी की मध्यंतरी आता बोलताना संजय आवटे की श्रीराम सर दोघांपैकी कोणतरी असं म्हणाले की एक नरेटिव्ह सेट केला गेला होता त्यांच्या वार्धक्याचा किंवा त्यांच्या आजारपणाचा, आणि अजून एक अशी एक चर्चा होती की नितीश कुमार यांचा मुलगा किंवा चिरंजीव यांना सुद्धा उपमुख्यमंत्रीपद देऊन कदाचित त्यातनं एक मध्यम मार्ग काढला जाऊ शकतो. पण आता आकडे जर बघितले तर हे जेडीयूला एकदम हलक्यात घेणं भाजपला परवडणारं नाही आहे. नाही, असं आहे की महाराष्ट्रातल्या उदाहरणावरनं आपण हे सगळे अंदाजे बांधतोय. महाराष्ट्रामध्ये या भाजपाबरोबर आणखी एक मित्र आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस. म्हणजे केवळ शिंदेच्या संदर्भात नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, आणि आकड्यांमधला जो फरक आहे तो मोठा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रासारखी स्थिती तिथे नाही आहे. दुसरं बाब अशी आहे की म्हणजे एक हाती किंवा 100% भाजपाच्याच भाषेत सांगायचं तर सत्ता हे भाजपाचं नेहमीच प्रत्येक ठिकाणचं ध्येय राहिलेलं आहे. आणि माझं असं वाटतं की याच विधानसभेच्या कार्यकाळात कदाचित भाजपा मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेईल. त्याला नितीश कुमार यांच्या प्रकृतीचे कारण असेल, संख्याबळ समसमान आहे त्याच्यामुळे सत्तेचं समसमान वाटप हाही त्याच्या मागचा एक हे असू शकतो युक्तिवाद. परंतु या कार्यकाळात घेईल. आज ते बंद खोलीत दिलेला शब्द नाही आहे, हा जाहीर सभेत दिलेला शब्द आहे. त्याच्यामुळे काही काळासाठी नितीश कुमार यांनीच निर्णय घेतला की हीच संधी आहे माझा उत्तराधिकार नेमायची, तरच ती भूमिका बदलू शकते भूमिका, पण ती बदलेल अशी वाटत नाही. या सगळ्या प्रचाराच्या काळामध्ये जनता दल युनायटेडचे सगळे नेते एक वाक्य सांगत होते सातत्याने की नितीश कुमार हे एकनाथ शिंदे नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचाही आग्रह असणार आणि सुरुवातीचा काही काळ नितीश कुमार यांच्याकडेच ते नेतृत्व राहील. पुढे काही वेगळ्या गोष्टी होतील, पण या कार्यकाळामध्ये भाजपा आपल्याकडे बिहारचं नेतृत्व घेऊन मग 100% किंवा एक हाती सत्तेकडे वाटचाल त्या दृष्टीने प्रयत्न करू शकेल. महाराष्ट्रातली स्थिती म्हणाल तर 2014ला त्यांनी 100%चा प्रयत्न केला, तो थोडक्यात फसला म्हणून शिवसेनेला बरोबर घ्यावं लागलं. नंतर उद्धव ठाकरेंनी राजकारणाचा पटच बदलून टाकला, त्यामुळे आणखी मित्र गोळा करावे लागली. बिहारमध्ये फक्त नितीश कुमार आणि ते दोनच पक्ष, आणि दीर्घकालीन राजकारणात जर एक हाती सत्ता पाहिजे असेल तर आता नितीश कुमार बरोबर राहावं लागेल असा कदाचित दूरगामी राजकारणाचा विचार करून भाजपाने निर्णय घेईल. बाकीचे मुद्दे तर केंद्रातलं सरकार, त्यांची खासदारांची संख्या हे आहेतच. म्हणजे 2.5 वर्षाचा फॉर्म्युला कदाचित इथे काम करू शकतो. प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, मला एक फक्त मुद्दा हा विचारायचा, म्हणजे आता तुम्ही म्हणताय की भाजपनं कायमच लॉंग टर्म विचार केलेला आहे, दूरगामी राजकारणाचा विचार केला आहे आणि त्या दृष्टीनं भाजपनं नेहमीच निर्णय घेतलेला आहे आणि मित्रांचा सन्मान केलेला असं तुम्ही म्हटलेलं आहात. पण आता जर आकडे बघितले, भाजप 89, जेडीयू 84, भाजप स्पष्टपणे मोठा भाऊ दिसतोय, भाजपच्या रणनीतीचं यश तिथं आपल्याला दिसतंय. असं असताना मग मुख्यमंत्रीपद नाकारण्याचं कारण काय? नाही, पण मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाकारणार याच्यावर आपण चर्चा करतोय. म्हणजे आपल्याला मगाशीच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आणि नितीश कुमार आणि NDA हे एकत्रितपणे समन्वयातनं निर्णय घेतील. त्याच्यामुळे नितीश कुमारला करणारच नाहीत असं काही ठरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की नितीश कुमारांना त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवतोय हे जाहीरपणे सांगितलेलं आहे. ही वस्तुस्थिती आम्हाला किंवा कोणालाच नाकारता त्या ठिकाणी येणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी योग्य तो निर्णय घेत असते, वरवर निर्णय नसतो. त्याचा क्षणिक फायद्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी बघत नाही. दूरगामी परिणाम करणारा विचार नेहमीच भारतीय जनता पार्टी कुठलाही विषय असेल किंवा अशा प्रकारचा निर्णय असेल तर करत असते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आपण थोडी वाट पाहूया आणि त्या ठिकाणी बिहारच्या जनतेला जे वाटतं त्यांनी जो कौल दिला आहे त्या पद्धतीतच त्या ठिकाणी आमची पक्ष किंवा त्या ठिकाणी NDA निर्णय घेईल.
मला मगाशी आमचे मित्र संजय आवटेंचा फक्त एक तिन्ही मुद्दे त्या ठिकाणी खोडून काढायचे आहेत, कारण का चुकीचं जनतेसमोर जाऊ नये. त्याने त्या ठिकाणी सांगितलं महिलांना 10,000 रुपये घेऊन विकत घेतलं. महिला ही काही विकाऊ वस्तू नाही आहे. त्यांच्या सबलीकरणासाठी, आर्थिक उन्नतीसाठी त्या ठिकाणी केलेली ती घोषणा आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे महिला भगिनींच्या उत्कर्षाच्या संदर्भात आपण असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, हे नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो. वोट चोरीचा विषय बिहारपुरता त्या ठिकाणी संपलेला आहे, कारण SIR जे सखोल सर्वेक्षण करायचं होतं ते पूर्णपणे केलं आहे. उलट पक्षी या ठिकाणी महाआघाडीनं या सर्वेक्षणाला विरोध केला अनेक ठिकाणी, आणि त्याच्यामुळे वोट चोरी, दुबार मतदान, जे काही बोगस मतदान या संदर्भामध्ये स्पष्ट बिहारमध्ये भूमिका घेतली होती. त्याच्यामुळे वोट चोरीचा मुद्दा हा त्या ठिकाणी निकाली बिहारपुरता तरी त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि दुसरी गोष्ट आपण जर बघाल की ध्रुवीकरणाचं राजकारण, तेही त्या ठिकाणी आपण बघाल की सगळे राजकारण बिहारच्या जनतेनं त्या ठिकाणी फोल ठरवलेली आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासाच्या राजकारणाला महत्त्व बिहारच्या जनतेनं दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं व्हिजनरी नेतृत्व आणि नितीश कुमारांचं प्रशासन अशा प्रकारे महिला भगिनींनी आणि युवानी त्या ठिकाणी विचारपूर्वक मतदान करलं आहे. म्हणजे जातीपातीचं छोडं एकदमच बंद झालं असं मी म्हणणार नाही, परंतु मुस्लिम विभागात भारतीय जनता पार्टीच्या जागा आलेत. त्या ठिकाणी यादव समाज आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीला मतदान झालं, जागा त्या ठिकाणी मिळालेत. आणि मला वाटतं विकासाभिमुखच अशा प्रकारचं मतदान बिहारच्या जनतेनं केलं आहे असं या ठिकाणी मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे तिन्ही मुद्दे त्या ठिकाणी मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही नवी पिढी जी आहे, युवा आहे, आता बिहारच्या त्या ठिकाणी आपण बघाल तर जवळपास 20 ते 29 वयोगटातील जवळपास 1,63,00,000 आसपास मतदान आहे. त्याचबरोबर आपण युवा वर्ग जो 18-19 वर्षाचा तो 14-15 लाख आहे. त्याच्यामुळे युवा, महिला असं सजगतेनं त्या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की महिलांना विकत घेतलं आहे, वोट चोरी आणि ध्रुवीकरण या कारणासाठीच या ठिकाणी झालं असं, म्हणजे उत्तम नियोजन केलं आणि त्याचा हा परिपाक असल्याचं तुमचं म्हणणं आहे. प्रवीणजी, मला एक थोडा वेगळ्या अंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारतो की असं म्हटलं जात होतं की या निवडणुकीचं यश हे नितीश कुमारांनी दिलेले आहे 10,000 रुपये बीज भांडवलापोटी, म्हणजे महिला उद्योजक व्हाव्यात यासाठी बीज भांडवलापोटी 10,000 रुपये दिले आणि जवळपास 1.5 कोटी महिलांना ते 10,000 रुपये मिळणार आहेत. त्यापैकी 75 ते 80 लाख महिलांना मिळालेत. त्याचबरोबर 100 युनिटपर्यंतची मोफत वीज, रोजगाराची संधी देण्यासंदर्भातली त्यांनी आश्वासनं दिली. या मुद्द्यांमुळे हे यश मिळालं असं तुम्हाला वाटतं की भाजपच्या मायन्यूट अगदी मायक्रो इलेक्शन प्लॅनिंगमुळे हे यश मिळालं असं तुम्हाला वाटतं? नाही, या यशाला 2-3 कंगोरे आहेत. मोदी साहेबांचं नेतृत्व आणि नितीश कुमारांचं नेतृत्व हा प्रमुख मुद्दा आहेच, परंतु त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचं मायन्यूट प्लॅनिंग हे तर निर्विवाद त्या ठिकाणी आहे. आपण बघाल की त्यांचं संघटन नावाचा प्रकार ना काँग्रेसचा दिसला ना इतर विरोधी पक्षाचा दिसला, पण भारतीय जनता पार्टीने NDAचं संघटन पक्कं होतं. बूथ स्तरापर्यंत मायक्रो प्लॅनिंग त्या ठिकाणी होतं. आपण बघाल की त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव काँग्रेस, लेफ्ट, राजदमध्ये होतं, परंतु आमच्यामध्ये त्या ठिकाणी एकत्रितपणे समन्वयातनं निवडणुकीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत त्या ठिकाणी काम झालं. मी उदाहरणार्थच सांगेन की 14 जागा जवळपास अशा होत्या की त्यापैकी 6 जागांवर काँग्रेस व्हर्सेस राजद त्या ठिकाणी RJD लढली होती. 4 ठिकाणी डावे व्हर्सेस काँग्रेस लढले होते. 2 ठिकाणी त्या ठिकाणी मुकेश साहनी आणि RJD लढली होती. त्याच्यामुळं तेच आपापसात लढत होते. त्याच्यामुळं त्यांच्यात नियोजनाचा अभाव होता, समन्वयाचा अभाव होता, मायन्यूट प्लॅनिंग नव्हतं. आणि भारतीय जनता पार्टीने ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन म्हणून जे मॅनेजमेंट करावं लागतं, विकासाचा अजेंडा, नियोजन, प्लॅनिंग आणि डिव्होटेड कार्यकर्ते, म्हणजे आम्ही तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सॅल्यूट करावा लागेल की ते पक्षाने एकदा आदेश दिला की मी मोठा नेता आहे, छोटा नेता आहे हे न बघता
त्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे वारंवार या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ओव्हरऑल प्लॅनिंगचा हा सगळा विजय असल्याचं तुमचं म्हणणं आहे. संजना घाडी आपल्यासोबत आहेत. बराच वेळ मी त्यांच्याकडे गेलेलो नाही. संजना घाडीची दिलगिरी व्यक्त करतो. पण मुद्दा असा आहे की आता जर बघितलं तर बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांना मिळेल अशी शक्यता जास्त आहे. आता प्रवीण दरेकरांचा सूरसुद्धा तोच आहे की आत्तापर्यंत मित्रपक्षांचा आम्ही योग्य तो सन्मान राखलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जर यश मिळालं असेल तर त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल. हाच मुद्दा तुमच्या बाबतीत पण इथं निर्माण झाला होता. तेव्हा मात्र तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की नितीश कुमारांना एक न्याय दिला जातोय आणि एकनाथ शिंदेंना मात्र दुसरा न्याय दिला गेला होता? मला असं वाटत नाही. कारण इथे आता आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नरेंद्र मोदी साहेब, अमित शहाजी यांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीच्या माध्यमातून काम करतायत. आणि हे करत असताना पहिल्यांदा आपण पाहिलं असेल त्यावेळेला शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी दिलं गेलं. त्यानंतरच्या काळात ज्या काही त्यांच्या चर्चा झाल्या असेल आणि त्या चर्चांमधून तो मार्ग निघून त्या पद्धतीने फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं. मी मागच्याच आठवड्यामध्ये एक मुलाखत पाहिली फडणवीस साहेबांची. त्याच्यात त्यांनी खूप सुंदर सांगितलं की आमचं एवढं मनोमिलन झालेलं आहे की पक्ष म्हणून झालेलं आहे आणि वैयक्तिक नेते म्हणून देखील झालेले आहे की आम्ही खुर्च्यांची आदला बदल करत असतो. कधी ते मुख्यमंत्री, कधी मी उपमुख्यमंत्री, कधी ते मी मुख्यमंत्री, कधी ते उपमुख्यमंत्री. म्हणजे ह्या चर्चा आणि जर हा मैत्रीपूर्ण भाव जर पक्षांमध्ये असेल तर मला वाटतं हा निर्णय घेत असताना भाजपाचं केंद्रीय नेतृत्व असेल, त्या ठिकाणच्या स्थानिक एनडीएतील सहभागी असणाऱ्या पक्षांचं नेतृत्व असेल, प्रादेशिक नेतृत्व असतील, ते मिळून त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि तो निर्णय 100% हा महायुतीच्या पथ्यावर पडणारा असेल. हा मुद्दा मांडत असताना मला खरोखर आणखी एक मुद्दा आवटे साहेबांच्या त्याच मुद्द्यावर बोलावं असं वाटतं. एक महिला प्रतिनिधी म्हणून, महिला नेता म्हणून सांगावं असं वाटतंय मला सर की हा जो मुद्दा मांडला जातो वारंवार की महिलांना रेवडी कल्चर म्हणजे महिलांना 10,000 बीज भांडवलापोटी दिले तर त्यातून महिला उद्योजक तयार होण्याची एक भावना ठेवली असेल, हा विषयाचा विचार न करता म्हणजे महिलांना पैसे दिले आणि महिलांनी मतदान केलं अशा पद्धतीचे एक छोटा विचार ठेवणं हे अत्यंत चुकीचं वाटतंय मला. आणि सगळ्यात महत्वाचं, महिला 67% वर महिला मतदार पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या. याचं कारण 33% महिला पोलीस भरती त्या ठिकाणी झाली, महिला शिक्षकांची भरती मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये झाली. या सगळ्या गोष्टींचाही विचार केला पाहिजे. आणि अर्थात महिलांना कुठल्याही आज महिला जागृत होत आहेत. पूर्वी आपण पाहिलं 33%, 50% स्थानिक स्वराज्य संस्था इतर याच्यात आरक्षण मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने महिला पुढे येत गेल्या राजकारणात, त्यामुळे महिलांना थोडक्यात म्हणणं असं आहे की जे 10,000 रुपये मिळाले त्याचाच फक्त हा परिणाम नाहीये. तर खरं तर म्हटलं 20 वर्षापूर्वी नितीश कुमारांनी महिलांना सायकल म्हणजे मुलींना सायकली देणं, त्याचबरोबर त्यांच्या शिक्षणाची तजवीज करणं आणि या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे याच निवडणुकीत त्यांनी असं केलं असं म्हणता येणार नाही. माझा एक छोटासा ब्रेक मी या चर्चेमध्ये घेणार आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत, जो म्हणजे बिहारचा निकाल म्हणजे काँग्रेसचं विसर्जन आहे का. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. हेच आपल्यासोबत सगळे पाहुणे असणार आहे. बघत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. सगळे जमले टेबलाभोवती, सुगंध दरवळे सभोवती. पीके बिर्याणीचा घरासारखा स्वाद मनात उतरेल पुन्हा पुन्हा आज. पीके बिर्याणी हाऊस, पुण्यात अनेक ठिकाणी शाखा उपलब्ध. अरे ती उताराची जमीन, त्याचं काय झालं ब्रिजेश? नकाशा बनवून घेतलाय काका? त्याचे तर विकण्याचे कागदपत्र बनव. चिराग, एकदा नीट विचार कर. घर आयुष्यात एकदाच बनतं. विश्वास ठेवा, घर मजबूतच बनेल. तू फक्त अल्ट्राटेकच निवडलंस असं का? काका, बाबांनी शिकवलं होतं की घर आयुष्यात फक्त एकदाच बनतं. मानलं बेटा. घर एक, संधी एक, म्हणून सिमेंट ही देशाचं नंबर 1 अल्ट्राटेक. सगळे जमले टेबलाभोवती, सुगंध दरवळे सभोवती. पीके बिर्याणीचा घरासारखा स्वाद मनात उतरेल पुन्हा पुन्हा आज. पीके बिर्याणी हाऊस, पुण्यात अनेक ठिकाणी शाखा उपलब्ध. गार्डवेल 40 वर्ष विश्वास आणि सुरक्षिततेची परंपरा. तुमच्या मौल्यवान वस्तूंचं रक्षण करताना आम्ही जपतो तुमचं समाधान. मजबूत तिजोरी पासून ते आधुनिक स्मार्ट लॉकर पर्यंत गार्डवेल इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, तुमच्या सुरक्षेचं कवच. हॅलो मोठो.
हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय बिहार निकालानंतर बिहारमधली परिस्थिती काय असणार आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याकडे आपण येणार आहोत. मात्र आत्ता ताजी बातमी जी आहे ते दिल्लीतून. नरेंद्र मोदी आता दिल्लीच्या भाजपच्या मुख्यालयात काही क्षणातच दाखल होणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या आगमनाकडे भाजप कार्यकर्त्यांचं समर्थकांचं लक्ष आहेच. त्याचबरोबर नरेंद्र मोदी काय बोलणार आणि त्यांच्या भाषणातून कोणते मुद्दे येणार याकडे बिहारमधल्या राजकीय वर्तुळाचं सुद्धा लक्ष आहे. कारण एखादा संकेत ते या भाषणातून देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आपला मुद्दा चर्चेचा आहे तो प्रमुख मुद्दा हा की बिहारचा निकाल म्हणजे काँग्रेसचं विसर्जन झालंय का. बिहारमध्ये काँग्रेसची जी स्थिती आहे म्हणजे गेल्या 19 जागांपासून ते या निवडणुकीमधल्या 6 जागांपर्यंत काँग्रेस येऊन ठेपलेली आहे आणि कमी अधिक फरकानं सगळ्याच राज्यांमध्ये काँग्रेसची अशी स्थिती होत चालली आहे. अभय सर, काय कारणं वाटत आहेत? काँग्रेसचं विसर्जन झालंय म्हणणं धाडसाचं होईल. कारण जर मतांची टक्केवारी आतापर्यंत जी निवडणूक आयोगाची अधिकृत टक्केवारी आली आहे त्याप्रमाणे मागच्या निवडणुकीत जी काँग्रेसला मतं मिळाली होती साधारणतः त्याच आसपास कुठेतरी काँग्रेस दिसते. म्हणजे राजद असेल किंवा बाकीचे पक्ष असतील त्यांच्या मताच्या टक्केवारीमध्ये फार काही उलथापालथ झालेली नाही आहे. फक्त एवढंच आहे की त्याचं विभाजन ज्या पद्धतीने झालंय त्याच्यामुळे भाजपाला मतांचं रूपांतर जागांमध्ये होतं ते होताना जास्ती फायदा झालेला दिसतोय. अनेक राज्यांमध्ये म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर जिथे दुय्यम भूमिका आली काँग्रेसला तिथे त्यांना परत पहिल्या क्रमांकावर येता आलं नाही. कारण काँग्रेसचं एक जिंक्समध्ये काँग्रेसचा असा प्रॉब्लेम होतो की स्वबळा म्हणजे वाढायचं असेल तर स्वबळावर लढावं लागेल आणि ते स्वबळावर लढलं तर मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपाला होतो. मग काय करायचं? मग दुय्यम भूमिका स्वीकारली की पक्ष हळूहळू कमी होत जातो, तो श्रिंक होत जातो. ती भूमिका घ्यायची की स्वबळावर जायचं. अनेकदा आता आपण मुंबईच्या बाबतीत आपण आता मगाशी चर्चा केली की आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही अजूनही स्वबळावर म्हणणार का? कारण अशा त्या द्विधा मनस्थितीमध्ये काँग्रेस अनेकदा अडकते. म्हणजे पचमडीच्या शिबिरात त्यांनी निर्णय घेतला होता की याच्यामुळे आपण पक्ष आपला कमी कमी होत जातोय तर आपण एकत्रितपणे त्या निर्णय घेऊया धोरणात्मक की स्वबळावर लढायचा. ती अडचण होते. परंतु काँग्रेसचा एक मतदार आजही आहे जे आत्ताची टक्केवारी सांगते. फक्त तो मतदार जो आहे तो जोपर्यंत कुठेतरी अलाइन होत नाही होत नाही आणि प्रादेशिक पक्ष हा जो मला वाटतं की देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची वाढलेली ताकद ही जी काँग्रेसला संपवत गेली. जिथे जिथे प्रादेशिक पक्ष प्रबळ झाला त्याने काँग्रेस पक्षाची जागा घेतली. पश्चिम बंगालमध्ये ममता असतील, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल असेल, जिथे जिथे झाले. आता उत्तर प्रदेशमध्ये याच्याच नेमकं उलट चित्र आहे. भाजप मित्रपक्षांच्या सोबतीनं राजकारणात आला आणि त्यांनी हळूहळू ताकद वाढवत नेली आणि मित्रपक्ष बाजूला पडले, भाजप स्ट्रॉंग झाला. मग ते काँग्रेसला का जमत नाहीये? कारण काँग्रेसने 70 वर्ष ही जी सत्ता उपभोगली आहे त्याच्यामुळे पक्षाची बांधणी म्हणजे ज्या पक्षामध्ये पक्ष कार्याला जुंपले हा शब्द वापरला जातो म्हणजे तिथे पक्षकार्याची जबाबदारी नसते. तिथून त्या सत्तेच्या राजकारणाभोवती बरेच वर्ष तो पक्ष फिरत राहिला. त्याच्यामुळे संघटनात्मक बांधणी झाली नाही. आता काँग्रेसकडे नवीन रक्त किंवा नवीन तरुण पिढीचं येण्याचं प्रमाण हे नेत्यांची मुलापुरतं मर्यादित होत चाललंय की काय अशी शंका होते अनेकदा. कारण असं असतं की ज्येष्ठांच्या म्हणजे या बाबतीत भाजपाचं एक वैशिष्ट्य आहे की ते निर्णय घेताना फार ते कनिंग आहेत त्या बाबतीत. कारण तिथे बऱ्याच ज्येष्ठांना त्यांना पेन्शन दिली जाते, एक्सटेन्शन नाहीत देत ते. मार्गदर्शक मंडळ काँग्रेसमध्ये तसं होत नाही. त्याच्यामुळे अनेकदा नवीन मुलांना संधी मिळत नाही. त्याच्यामुळे येण्याचं प्रमाण कमी होतं. वर्षभर किंवा सतत भाजपाला इलेक्शन मोडवर आहोत म्हणून आपण सतत त्यांच्यावर टीका करतो. पण काँग्रेस फक्त इलेक्शनमध्येच मोडवर येते त्याच्यावरही विचार करण्याची मला वाटतं गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टीची दुरुस्ती करण्याची सगळी जबाबदारी एकट्या राहुल गांधीवर नाहीये. हे जोपर्यंत समजून घेणार नाही पक्ष मला वाटतं तोपर्यंत. तुम्ही आता जो मुद्दा म्हटलात की मार्गदर्शक मंडळात भाजपमध्ये रवानगी केली जाते आणि काँग्रेसमध्ये तसं नाही आणि मग तेच नेते काँग्रेसला अडचणीत आणतात. मणिशंकर अय्यर वगैरे अशी जी उदाहरणं आहेत आणि हे सगळे नेते परत आश्रयाला तिकडेच जातात. राहुल, मुद्दा हा आहे की काँग्रेस आपल्याच रचलेल्या चालींमध्ये अडकली. म्हणजे आता अभय सर असं म्हणतात की अनेक ठिकाणी अलाइन करून म्हणजे काँग्रेसचा एक सायझेबल वोट आहे त्यांच्या सोबतीने जर मित्रपक्षांचे वोट्स मिळाले, मतं मिळाली तर आपल्याला एक चांगला परफॉर्मन्स देता येईल असं काँग्रेसला वाटतं म्हणून ते अलाइन करतात. आणि अलायन्स केल्यानंतर काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप डाऊन होतो. त्या
जो त्याचा ॲली असतो त्यांचाही परफॉर्मन्स यथातथा होतो. काँग्रेस आपल्याच चालीत अडकत चालली असं वाटतंय. बिहारचाच आपण इतिहास बघितला तर गेली 40 वर्ष महागठबंधनचा प्रयोग वगळला तर 40 वर्ष काँग्रेस सत्तेत नाही आहे. तेवढंच मोठं त्याहून देशाच्या राजकारणावर सर्वाधिक प्रभाव टाकणारं उत्तर प्रदेश सारखं राज्य आहे. तिथे काँग्रेसला मधल्या काळामध्ये 27 जागा मिळाल्या विधानसभेच्या. बघा दक्षिणात ते 2 राज्य जर सोडली तेलंगणा आणि ती कर्नाटक तर काँग्रेस प्रादेशिक पातळीवरती श्रिंक होत चालले. महाराष्ट्रात सद्यस्थिती काय आहे, काँग्रेसचं रिवायवल कसं होईल. पण राष्ट्रीय पातळीवरती जर तुम्ही गेल्या 2 लोकसभा निवडणुकीचा म्हणजे इथे 50 जागा मिळाल्या आणि आता 100 मिळाल्या, प्रत्येक वेळेला काँग्रेसचा वोट शेअर राष्ट्रीय पातळीवरती कॉन्स्टंट आहे. काँग्रेस हा जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे त्या पक्षाचं अस्तित्व असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीला पर्याय म्हणून लोक जेव्हा विचार करतात तेव्हा काँग्रेसचाच विचार करतात. हे राष्ट्रीय पातळीवरती घडलं, त्याला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राची जोड मिळाली आणि काँग्रेसचं काय होईल असं वाटत तसा 100पर्यंत गेला तो पक्ष. माझ्या मते भारतीय राजकारण गेल्या 2 दशकामध्ये ज्या पद्धतीनं बदलत चाललंय आणि एका पातळीवरती मतदार राष्ट्रीय पातळीवरती वेगळा विचार करतोय, प्रादेशिक पातळीवरती त्याची चॉईसेस वेगळे आहेत, हे सतत दिसतं आहे. त्यावेळेला राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेसचं अस्तित्व आजही आहे, कदाचित उद्याही राहील. आणि फार मोठी चूक ह्या सरकारनं केली, अँटी इन्कम्बन्सीचा आत्ता जसा फटका बसला 230 पर्यंत सरकार कमी संख्या मिळत आलं, तसं झालं तर कदाचित राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेसचं रिवायवल होऊ शकतं. प्रश्न आहे गुजरातमध्ये 25 वर्ष विरोधी पक्षात आहेत ते गुजरातमध्ये, तरी पण काँग्रेसचा वोट बेर जो आहे दुसरा प्रादेशिक पक्ष नसल्यामुळे प्रबळ तो कायम आहे. पण आता मागच्या विधानसभेला मी ते गुजरातचीच निवडणूक कव्हर केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम आदमी पार्टीनं थोडंसं तिथं इनरोड्स करायला सुरुवात केली. मुद्दा जो तू मांडलास तो बरोबर आहे. काँग्रेस पक्षापासून फुटलेले जे राजकीय पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसपेक्षा अधिक प्रबळ झाले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यात फुटली बऱ्यापैकी प्रबळ राहिली. तृणमूल काँग्रेस पक्षाचा मुख्य गाभा जो आहे तो प्रादेशिक पातळीवरती आहे हे ओळखले भारतीय जनता पार्टीनं. आणि त्यामुळं महाराष्ट्राची पुन्हा आठवण करून देतो की पक्षाचा विस्तार पश्चिम महाराष्ट्रात कसा झाला की ज्या ठिकाणी त्यांचं राजकीय अस्तित्व नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी नवीन नेतृत्व, जुन्या पक्षातलं नेतृत्व, साम दाम दंडभेद सगळं वापरून घेतलं. आज तो पक्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थिरावला. तो पक्ष की ज्याचा गड म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे पश्चिम महाराष्ट्र, तिथं आज क्रमांक 1चा पक्ष भाजप आहे. हे काँग्रेसला करता नाही आलं आणि त्यामुळं प्रादेशिक पातळीवरती काँग्रेस हळूहळू श्रिंक होत जाईल, तिचं काही राज्यातलं अस्तित्व पूर्णपणे संपून जाईल. अशी जरी स्थिती असली तरी काँग्रेस राष्ट्रीय पातळीवरती संपेल असं मला वाटत नाही, कारण 2 विचारधारा ज्या राष्ट्रीय पातळीवरती आहेत त्या एका मोठ्या विचारधारेचं नेतृत्व काँग्रेस पक्ष करतो आहे हे वास्तव आहे. आणि भाजपची एक स्ट्रॅटेजी आपण बघा, तुम्ही काँग्रेसचं प्रादेशिक पातळीवरचं नेतृत्व संपवलं भाजपने. म्हणजे जेव्हा तुमचं केंद्रातलं नेतृत्व कमकुवत होतं तेव्हा प्रादेशिक पातळीवरचं नेतृत्व तुम्हाला ते पक्षाला त्या राज्यामध्ये जिवंत ठेवत असतं. भाजपाला आवश्यकता नसतानाही त्यांनी हे प्रादेशिक नेत्यांना आपल्याचं केलं आणि ते प्रादेशिक नेतृत्व संपवलं. पण अलीकडे सगळ्यात मोठं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांचं काय आलं तर जेवढी लोक तुमच्याकडे येत आहेत तेवढी घ्या, विरोधकांना स्पेसच ठेवू नका. आणि तशी स्ट्रॅटर्जी त्यांची महाराष्ट्रामध्ये दिसते आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा. आणि आपल्यासोबत श्रीराम पवार सर आहेत. श्रीराम पवार सर, तुम्ही चर्चा ऐकताय, याच्यातनं 2 महत्त्वाचे मुद्दे आलेत. एक म्हणजे काँग्रेसला प्रदेश पातळीवरचं नेतृत्व विकसित करता येत नाही आहे का, किंवा जे विकसित नेतृत्व आहे ते सांभाळता येत नाही आहे का. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेस हा सगळ्या गोष्टी राष्ट्रीय मुद्द्याच्या फुटपट्टीने मोजतोय, त्यांना प्रादेशिक स्तरावरच्या फुटपट्टीने काही मुद्दे मोजावे लागतील आणि त्यानुसार निर्णय घ्यावे लागतील असं वाटत नाही. नाही, काय आहे की एक तर काँग्रेसचा आकार कमी झाला हे वास्तव आहे, त्यात काय उघड दिसतं. पण राष्ट्रीय राजकारणातून काँग्रेस संपेल किंवा त्याचा आता लगेचच मृत्यूलेख लिहावा इतकं काही महापराभव मोठा आहे असं मला वाटत नाही. कारण अशा प्रकारचे पराभव मोठ्या राजकीय पक्षांच्या वाट्याला कधी ना कधी तरी आलेले असतात. मुद्दा असा आहे की सतत पराभव होत असताना नवं काही पक्षात घडतंय का, आणि राहुल गांधीने अध्यक्षपद सोडणं या पलीकडे पक्षात फार काही नवं घडलेलं नाही. आणि ते पद सोडल्यानंतर पुन्हा पक्षावरचं संपूर्ण वर्चस्व राहुल गांधीचं आहे. आता या स्थितीमध्ये भाजपला नेहमीच घराणेशाहीची टीका करायला संधी आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं नेतृत्व, कार्यक्रम, विचारसरणी, काँग्रेस वेगळ्या भाजपशिवाय वेगळ्या विचारांचं प्रतिनिधित्व करते हे खरं आहे. पण ती किती ठोसपणे मांडणी केली जाते त्याची, आणि ती लोकांच्या भाषेत किती केली जाते. राहुल गांधी जे बोलतायत ती लोकांची भाषा आहे का, इथंपासून प्रश्न आहे. त्यांच्या हिंदीच्या डिलिव्हरीचा प्रश्न आहे. हे सगळे मुद्दे तुम्ही कधीच ॲड्रेस करणार नाही. आणि त्याशिवाय ज्या प्रादेशिक नेतृत्वाविषयी आता चर्चा झाली ते नेतृत्व तर काँग्रेसचं पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. याचं एक कारण काय तर गांधी घराण्यातल्या कुणी ना कुणीतरी त्याच्या प्रतिमेवर, त्याच्या चेहऱ्यावर मतमिळवून द्यावी
आणि एकदा सत्ता आली की या सगळ्या सरंजामदारांनी एकमेकात लढत राहावं अशा प्रकारची व्यवस्था अनेक वर्ष किंवा अनेक दशकं काँग्रेसमध्ये चालली. ती व्यवस्था मोडल्यानंतर त्याला पर्यायी व्यवस्था आणावी हे भान किंवा ही ताकद या एकमेकात लढणाऱ्या नेत्यांमध्ये पण नाही. एक तर काँग्रेसमध्ये अगदीच ज्याला म्हणता येईल की इंटेलेक्च्युअल स्वरूपाचे नेते आहेत होते, मणिशंकर अय्यर असतील किंवा या प्रकारचे नेते शशी थोरात असतील, यांचा प्रभाव स्वतःच्या मतदारसंघापलीकडे नाही आहे. तर ते नेते एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जे ताकदवान नेते, जमिनीवर ताकद असलेले नेते आहेत ते एक काँग्रेस सोडून गेलेले आहेत. त्यामुळे प्रादेशिक नेतृत्वच नसेल. म्हणजे बिहारमध्ये राहुल गांधींनंतर बिहारमध्ये काँग्रेस रिप्रेझेंटेशन करणारा नेता कोण, नाव तरी आठवतं का आपल्याला? अशीच ते अनेक राज्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रादेशिक नेतृत्व दुबळं असणं, नव्या नेत्यांना संधी न देणं. राहुल गांधींची पहिल्यांदा एंट्री झाली तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की विद्यार्थी संघटनेपासून निवडणुका घेऊन नवं नेतृत्व उभं केलं जाईल. आता इतके वर्ष ते नेतृत्वाच्या शीर्षस्थानी आहेत. केलं का त्यांनी? हे निवडणुका झाल्या नाहीत असं नाही, पण त्या निवडणुका नव्या रक्ताला, घराण्याचे वारसदार सोडून कुणाला तरी नव्यांना घ्यायला वाव त्यात मिळाला का, तर अपवादात्मक कुणीतरी नेते आले असतील. प्रामुख्यानं त्याच कोणते वडील आहेत, काका आहेत, आणखी कोणते आहेत, त्यांचेच वारसदार काँग्रेसचे पुढच्या पिढीचे नेते म्हणून समोर येतात. आणि यांचा एक प्रॉब्लेम काय आहे तर महाराष्ट्रात आपण बघितलं तर महाराष्ट्रातले अनेक नेते भाजपमध्ये गेले. ते का गेले? त्यांना काय हिंदुत्व आवडतं म्हणून गेले का, किंवा फक्त सत्ता पाहिजे म्हणून गेले का? तर या सरंजामदारांनी जे जे काही करून ठेवलंय ते त्यांना सत्ता नसेल तर सांभाळता येत नाही. हीच परिस्थिती कमी प्रमाणात बाकीच्या राज्यांमध्ये आहे. राहुल गांधी या सगळ्यांपासून बाजूला जाऊ इच्छित आहेत असं दिसतंय. ते त्या प्रकारचा कार्यक्रम मांडतायत, पण त्या प्रकारची रचना तळापासून उभी करतायत का, तर ते दिसत नाही. आणि तो जो आहे तो सगळा सिम्बॉलिझम आहे. कुणाच्या तरी घरात जेवणं, कुठल्या तरी तलावात पोहणं, हे राजकारणात सिम्बॉलिझम आवश्यक असतो. पण त्याच्या पलीकडे जी संघटना बांधली आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांची यात्रा येऊन गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यानं त्याला पुढे नेणारा काही कार्यक्रम दिला, एखाद्या नेत्यानं, हे सगळ्या राज्यामध्ये आपल्याला दिसेल. त्यामुळे जिथं रेवंत रेड्डी आहे, जिथं DK शिवकुमार आहे, जिथं सिद्धरामय्या आहे, तिथं काँग्रेस काहीतरी करताना दिसतोय किंवा फाईट करताना दिसतोय. जिथं या प्रकारचे नेते नाहीत तिथं फक्त राहुल गांधी, फक्त प्रियांका गांधी काही करतील, हे दिवस संपलेले आहेत. त्यामुळे नेतृत्व, कार्यक्रम आणि विचारसरणी मांडायची कशी, या सगळ्या बाबतीत काँग्रेसला सुधारणा करावी लागेल. पण याचा अर्थ काँग्रेस संपली असं म्हणायचं कारण नाही. अजूनही 18-19% मतं काँग्रेसला मिळतात. त्यामुळे विरोधकांमधला पहिला हे स्थान लगेच काँग्रेसमध्ये संपणार नाही. पण या प्रभावानंतर काँग्रेसचा पूर्वीचा प्रभाव राहिला नाही असं म्हणून त्यांचे साथीदार पक्ष मात्र त्याचं स्थान कमी कमी करायचा प्रयत्न निश्चितपणे करतील. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पक्षाला एक कार्यक्रम देण्याची गरज असते आणि कार्यकर्त्यांना सतत बिझी ठेवण्याची गरज असते. काँग्रेसमध्ये त्याची वानवा दिसते. प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, लोकशाहीसाठी, सुदृढ लोकशाहीसाठी एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं असतं आणि भारतीय जनता पक्ष सातत्यानं म्हणतो की आम्ही चांगली लोकशाही किंवा लोकशाहीवर आमचा पूर्णतः विश्वास आहे. तुम्हाला असं वाटत नाही का एका प्रबळ विरोधी पक्षाअभावी भारतीय लोकशाही संकटात येऊ शकते? ही चिंता वाटत नाही तुम्हाला? एक लक्षात ठेवा, विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये असलाच पाहिजे आणि प्रबळ देशहितासाठी, समाजासाठी, लोकांसाठी त्या ठिकाणी तो लढलाच पाहिजे. याच्यात दुमत असायचं कारण नाही. परंतु जनतेचा, मतदारांचा जर तुमच्यावर विरोधी पक्ष होण्या इतपत सुद्धा विश्वास नसेल तर मला वाटतं विरोधी पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. कारण एक वेळ आपण जिंकलो नाही, सत्तेत आलो नाही तर प्रबळ विरोधी पक्षासाठी तेवढं संख्याबळ लागतं. परंतु तुम्ही त्या ठिकाणी तुमची एवढी सुद्धा काय म्हणतात त्याला क्षमता ठेवली नाही की सायजेबल विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मतदान लोक करतील. आज काय काँग्रेसची अवस्था आहे? बिहारसारख्या एका मोठ्या राज्यामध्ये किती जागांवर त्यांना त्या ठिकाणी थांबावं लागतंय. म्हणजे ही काय आमचं काम आहे का की त्यांना बाबाने आता 5च जागा मिळतात, त्यांना 50 कशा होतील याची काळजी घ्यावी कारण प्रबळ विरोधी पक्ष हवाय म्हणून? मला वाटतं सत्ताधारी असो विरोधी असो, प्रत्येक पक्षानं आपली विश्वासार्हता त्या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये निर्माण करावी लागते. आणि एक लक्षात ठेवा, संख्येनं विरोधी पक्ष जरी त्या ठिकाणी कमी असला तरी विरोधी पक्षाचा नेता सरकारला सुद्धा धारेवर धरू शकतो. अशी मी तुम्हाला अनेक उदाहरणं देईन. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तर विरोधी पक्षनेते अनेक झालेत, संख्याबळही त्या ठिकाणी नव्हतं, परंतु सरकारला आपल्या अभ्यासावर, जनतेच्या प्रश्नावर त्या ठिकाणी धारेवर धरून लोकशाही जिवंत असल्याचं अनेकदा दाखवून दिलंय.
छगन भुजबळ साहेब तर एकटेच आमदार विधानसभेमध्ये शिवसेनेचे होते, परंतु ते अख्ख्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राचं राजकारण हलवत होते, सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी घाम फोडत होते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं विरोधी पक्ष प्रबळ असावा हे काय सत्ताधारी पक्ष ठरवत नसतो, हे त्या पक्षाने आपली तशा प्रकारची प्रतिमा किंवा जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण करायला पाहिजे. पण सत्तेच्या जवळ नाही जाता आलं, पण आम्हाला लोकांनी जनाधार दिला, ताकद दिली, लोकांनी मतदान केलं. हे काम शेवटी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नेत्याच्या कामावर आणि जनतेच्या विश्वासावर अवलंबून असतं. आणि विरोधी पक्ष हा हवाच. लोकशाही कधीच त्या ठिकाणी एकांगी नसावी हे माझं काय आपल्या सगळ्यांचं मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची स्थापनाच या पायावर त्या ठिकाणी केलेली आहे. कुणी त्या ठिकाणी वनवे नसावं, प्रत्येकाला त्या ठिकाणी चेकमेट करण्याचं काम लोकशाहीमध्ये आपण ज्या ज्या व्यवस्था बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली घटनेनं केल्या आहेत त्याच्यामध्ये कोणी त्या ठिकाणी सर्वाधिकारी नाहीये. प्रत्येकाला त्या ठिकाणी दायित्व किंवा उत्तरदायित्व एकूणच आत्मपरीक्षण करून काँग्रेसने पुन्हा एकदा कामाला लागलं पाहिजे असा तुमचा त्यामागचा सूर दिसतोय. एक शेवटचा मुद्दा, कारण आता चर्चेची वेळ संपत चालली आहे. राहुल, या सगळ्या बिहारच्या निवडणुकांकडे बघितल्यानंतर 3 ते 4 मुद्द्यांच्या आधारे आपण जेव्हा चर्चा करतो, बिहारच्या निवडणुकीतनं काय टेकअवे घेता येईल किंवा काय टेकअवे आलाय असं तुम्हाला वाटतंय? एक तर विरोधी पक्षांना नव्या नॅरेटिव्हची गरज आहे. जो काही नॅरेटिव्ह त्यांनी सेट करण्याचा प्रयत्न केला होता तो चालला नाही. लाडक्या बहिणीसारख्या ज्या आर्थिक योजना आहेत त्या आता भारताच्या काही काळातल्या राजकारणामध्ये तर चिरस्थानी असतील. दुसरं महत्त्वाचं असं आहे की निवडणुकीचं व्यवस्थापन ज्याच्याबद्दल वारंवार आपण बोलतो आहोत ते व्यवस्थापन पण भारतीय जनता पार्टीचं काय आहे ते समजून घेण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गायपट्ट्यातलं भारतीय जनता पार्टीचं जे अस्तित्व आहे ते अधिकात अधिक अधोरेखित होताना दिसतं आहे. त्याचा राष्ट्रीय राजकारणावरती पण निश्चितपणे परिणाम होईल, कारण नंबर 3चं राज्य आहे बिहार. हे 4-5 टेकअवेज मला दिसत आहे. हवंय सर? मला वाटतं की निवडणुकीचा किंवा राजकारणाचा अजेंडा भाजप ठरवतं आणि त्याच्यावर प्रतिक्रियावादी म्हणून काम करण्याचे विरोधक काम करतायत. त्यांच्या पिचवर जाऊन खेळण्याचं हे करताय आणि तिथे कुठेतरी पटका बसतोय. एक ज्याचा उल्लेख आता झाला, लाडकी बहीण असेल, अशा फ्री बीजच्या योजना असतील, डायरेक्ट DBT असेल, या सगळ्यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम जो आहे तो चिंतेचा विषय आहे. पण आज तो यशस्वी होतोय हा फॉर्म्युला. अशा वेळेस मला वाटतं की आपल्या मूलभूत भूमिकेवर ठाम राहून त्याच भूमिका मांडल्या पाहिजेत की भविष्यात बाबा देशाच्या व्यापक राजकीय हितासाठी, देशाच्या वाटचालीसाठी कुठल्या हिताच्या भूमिका आहेत तर त्या आम्ही घेऊ. तुम्ही 1500ची घोषणा केली की आम्ही 2100 घेऊन येणार, अशा पद्धतीचं जर राजकारण केलं तर त्याच्यावर ना तुमची ना विश्वासार्हता वाढते ना त्या याच्यावरचा लोकांचा तुमच्या मूळ विचारावरचा फोकस राहतो. मला वाटतं की तुमच्या मूळ विचारधाराशी प्रामाणिक राहावं की मला आम्ही ह्या सेक्युलर ही विचारधारा घेऊन जातोय. त्याच्यासाठी आम्ही भाजपाला तोड द्यायची म्हणून कधी सॉफ्ट हिंदुत्व, कधी जनेव या गोष्टींवर जाता येणार नाहीत. आम्ही आमच्या पिचवर खेळू. या देशाचा स्वभाव हा आहे, या देशाची घटना ही आहे. याच भूमिकेवर जर काँग्रेस ठाम राहिली पुढच्या काळामध्ये तरच मला वाटतं आणि निवडणुकीपुरतं पक्षांनी ॲक्टिव्ह होणं आणि फ्लेक्सवरचे नेते हेच आपले पक्ष आहे ही जी भूमिका सोडून मला वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन काम करावं लागेल. पुढचा काळ कठीण आहे आणि त्याच्यासाठी ज्यांचे सत्तेचे बॅगेज ज्यांच्याकडे आहे, ज्यांचा कुठे ना कुठे काहीतरी हितसंबंध अडकलेत आणि सत्तेच्या विरुद्ध संघर्ष करण्याची ज्यांची क्षमताच उरलेली नाही, अशा नेत्यांवर न विसंबून राहता नवीन फळी जी संघर्षाला तयार आहे अशी तयार करावी. सावध व्हा, हाका पुढच्या हाका ऐका अशा स्वरूपाचं एक वाक्य आहे. तसा त्याची आठवण यावी अशी ही परिस्थिती आहे. श्रीराम सर, शेवटचं उत्तर तुमच्याकडून या चर्चेची आपण सांगता करतोय. या निवडणुकीचे टेकअवेज काय? मला वाटतं की कायम भारतीय जनता पक्षानं मुद्दे ठरवायचे आणि त्याला प्रतिसाद द्यायचा. या मोडमधून विरोधी पक्षांनी खास करून काँग्रेसनं बाहेर पडायला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत घटना बदलली जाईल हा मुद्दा काँग्रेसकडून पुढे ठेवला गेला आणि त्याच्यावर भाजप प्रतिसाद देत होता. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. आत्ताच्या निवडणुकीत जर आपण बघितलं तर सगळे चर्चेतले मुद्दे प्रामुख्यानं भाजपनं किंवा NDAनं समोर ठेवले आहेत. त्यामुळे निवडणुकीत काय पुढे ठेवायचं आणि कुणाला डोळ्यासमोर ठेवून पुढे ठेवायचं याचा संपूर्ण फेरविचार काँग्रेसला करावा लागेल. आता अभयजींनी सांगितलं ते खरं आहे की तुमची मूळ विचारसरणी जर धर्मनिरपेक्षतेची असेल तर ती खणखणीतपणे सातत्यानं मांडत राहायला पाहिजे. हे अधूनमधून वेगवेगळ्या भूमिका घेत राहणं आणि आपलं मग टोकाला जाऊन गोष्ट सांगणं, इथंपर्यंत टोकाला जाणं, ही जी धरसोड आहे ही काही फार चांगली नाही.
म्हणजे स्पर्धात्मक राजकारणात काही वेळेला फटका बसेल, पण या प्रकारच्या तडजोडी करायचं काही कारण नाही हे समजून घ्यायला पाहिजे. नवं नेतृत्व तर समोर आणावंच लागेल, त्याचं आणलं नाही तर काँग्रेसचं भवितव्य आणखी अंधारात जाईल, यामध्ये काही शंका नाही. दुसरी गोष्ट, ठोस असे जनाधार शोधणं आणि ते कल्टिवेट करणं. आता ज्या पक्षांना यश मिळताना दिसतंय त्यांचे कुठले ना कुठले तरी ठोस मतभेद आहेत आणि त्या सातत्यानं त्यांनी बांधले आहेत. असं काँग्रेसबाबत आपल्याला काय सांगता येईल की काँग्रेससोबत अमुक एक मतदार आहे, मग तो जातीच्या आधारावर असेल किंवा वर्गाच्या आधारावर असेल, असा कुठला मतदार दिसतो तर असं कुठलाही दिसत नाही. काँग्रेसला सगळीकडे मतं पडतात आणि सगळीकडं सगळ्या देशभर आणि सगळीकडे मतं मिळणं याची गोळा बेस तुम्हाला विजयाकडे नेत नाही. पण विशिष्ट समूहांमध्ये मतं मिळवणं आणि विशिष्ट भागामध्ये कॉन्सन्ट्रेट होणं हे मात्र तुम्हाला विजयाकडे घेऊन जातं. त्यामुळे रणनीती म्हणून पण याच्याकडं बघायला पाहिजे. पुन्हा एकदा मी तेच म्हणतो की नेतृत्व, कार्यक्रम आणि धोरण या तिन्ही पातळ्यावर पुन्हा नव्यानं काम करणं हे काँग्रेससाठी आवश्यक आहे. NDAला काय मोठा विजय मिळाला आहे, त्यामुळे त्यांनी धडा शिकण्यापेक्षा आता 20 अधिक सावध राहिलं पाहिजे. 20 वर्ष सत्तेनंतर सुद्धा जर बिहारचे प्रश्न सुटत नसतील तर आता यापेक्षा बिहारच्या जनतेनं आणि काय द्यायचं. त्यामुळे आता त्यांनी दाखवावं की त्यांच्यासमोर आव्हान आहे.